हॅलो. बोला. जय शिवराय सर. जय शिवराय. हो सर, सध्या आपण जर पाहिलं तर महाराष्ट्रात बऱ्यापैकी पाऊस उघडतोय. तर मग आता पुढील परिस्थिती कशी राहील आणि पुढचं वातावरण पावसाचं कधी निर्माण होईल? सध्या पाऊस उघडलेला आहे. आजपासून जवळपास 7 दिवसाचा किंवा आपण म्हणू आठवड्याभराचा खंड आहे. हम्म. त्या काळातही 7-8 जिल्ह्यांमध्ये पाऊस होणार आहे. ते 7-8 जिल्हे आहेत कोकणातले. हो. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, नाशिक पश्चिम, पुणे पश्चिम आणि सातारा पश्चिम भागामध्ये, सांगली पश्चिम आणि कोल्हापूर पश्चिम भागात पाऊस होईल. मात्र इतरत्र पाऊस उघडणार आहे. त्याचबरोबर गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यातही पावसाची शक्यता आहे अधूनमधून. तर उर्वरित महाराष्ट्रामध्ये पूर्णतः पाऊस उघडणं अपेक्षित आहे आणि शेतीची कामं शेतकऱ्यांनी या दरम्यान करून घ्यायची आहेत. कारण नंतर 8 तारखेपर्यंत हे उडीप राहू शकते काही भागात. 9 तारखेपासून महाराष्ट्राच्या दक्षिणी पट्ट्यामध्ये म्हणजे पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्याचा दक्षिणी भाग आणि दक्षिण विदर्भात, दक्षिण कोकणात पाऊस सुरू होईल 9 तारखेला. आणि मग तो हळूहळू वाढायला सुरुवात होईल. मग तो पुढे 14 तारखेपर्यंत वाढत जाईल. म्हणजे तो आठवडा देखील पावसाळी आहे. परंतु तो सर्व जिल्ह्यांमध्ये पावसाळी नाहीये, तर केवळ दक्षिणी जिल्ह्यांमध्ये पावसाळी आहे. मात्र त्याच्यातही 13-14 तारखेला किंवा 12 तारखेला महाराष्ट्रात बऱ्याच जिल्ह्यात पाऊस होणार आहे. हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे. मात्र 15 तारखेनंतर वातावरण चांगल्या पद्धतीचं बनेल. मात्र ते बनायला अजून वेळ आहे. त्या संदर्भातले कुठलीही ठोस अशा प्रकारची माहिती उपलब्ध नाहीये. परंतु 15 तारखेनंतर शेवटचं उत्तरार्ध जो आहे ऑगस्टचा, तो फार चांगल्या पावसाचा आणि मोठ्या पावसाचा असेल अशी अपेक्षा आहे. त्यामुळे सध्या उघडपीच्या वातावरणात शेतकऱ्यांनी कामं उरकून घ्यावीत आणि पुढील पावसासाठी तयार राहावं असा आपण अंदाज देऊया शेतकऱ्यांना. हो, नक्कीच सर. तर आपण जर पाहिलं तर खरं तर अर्धा मान्सून आता संपलेला आहे आणि त्यामध्ये जर आपण पाहिलं तर अहिल्यानगर असेल, बीड असेल, जालना, सोलापूर, लातूर आणि हिंगोली या भागांमध्ये पाऊस कमी झालाय. मग आता या राहिलेल्या अर्ध्या मान्सून मध्ये परिस्थिती कशी राहील? म्हणजे त्यामध्ये सुधारणा होईल की अशीच परिस्थिती राहील? अतिशय चांगली सुधारणा होणार आहे. महाराष्ट्रातला एकही जिल्हा कमी पावसाचा राहणार नाही. सर्व जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस मान्सूनच्या पुढच्या 2 महिन्यात नोंदला जाईल आणि एकूण मान्सूनचा पाऊस देखील सरासरीच्या तुलनेत अधिक झालेला मान्सून संपल्यावर लक्षात येईल. हो, नक्कीच. म्हणजे सर आता आपण जर पाहिलं तर आपल्या भागामध्ये बरेच शेतकरी बांधवांना असं पण वाटत होतं की यावर्षी दुष्काळ पडेल, परंतु तशी परिस्थिती निर्माण होताना दिसत नाही. आपण त्या संदर्भात सेपरेट अंदाज दिलेले होते की दुष्काळाची भीती बाळगण्याची गरज नाही आणि ते अंदाज शेतकऱ्यांच्या लक्षात आलेले आहेत. कारण सुरुवातीला जरी जूनमध्ये पाऊस कमी झाला तरी जुलै आणि ऑगस्ट ते कव्हर करून घेतो आणि सप्टेंबर हा उर्वरित महाराष्ट्रातल्याच पावसाचा महिना असल्यामुळे परतीच्या पावसात सगळे राहिलेले भाग कव्हर होत असतात. हो, नक्कीच सर. तर आता तुम्ही असंही सांगितलं की 31 जुलै म्हणजे आजपासून तर 7 तारखेपर्यंत, 7 ऑगस्ट पर्यंत पाऊस उघडणार आहे. मग या वातावरणाबद्दल तुम्ही शेतकरी बांधवांना काय सल्ला द्याल? त्याविषयी त्यांना सांगितलं शेतीची कामं करून घ्यायची उघडपीमध्ये. बऱ्याच लोकांना तणनाशक मारायचं असतं, कोणाला खत टाकायचं असतं, काही बाकी इतर कामं असतात कोळपणीची वगैरे किंवा काय, तर ती त्यांनी करून घ्यावी. हो, नक्कीच. तर 7 तारखेनंतर जो पुन्हा पाऊस येऊ शकतो किंवा येणार आहे, त्यामध्ये आपल्या अहिल्यानगर भागाचा अंदाज असेल का? की फक्त मराठवाडा, विदर्भ तिकडेच पाऊस होईल? अहिल्यानगरला पाऊस होईल. हो, नक्कीच सर. धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. हो, धन्यवाद.